सामन्याचं पहिलं शतक अशोक मामा याच्या हस्तून अताळ जाणार हे पहिलं शतक आहे. लेगी नाही आहे, लेगी पंचाने जायचं आहे, लेगी पंचाने लवकर पोहोचायचं आहे. कोण जातोय लेगी पंच? किशोर केणी कोणाला पाठवायचं आहे लेगी पंच? त्या लेगी पंच म्हणून आपण विशू याला बघतोय जाताना. ते सॉरी विशू नाही, बाबू आहे. येस बाबू आहे. अंपायरची खूप आवड आहे खरोखरच. सामन्याचं पहिलं शतक गोलंदाजी गोलंदाज अशोक कोळी, ज्याला मामा नावाने आपण ओळखतो, तो येतोय पहिलं शतक घेऊन. स्ट्राईकवर प्रमोद पाटील, नॉन स्ट्राईकवर फिलिप वैती. तिसरा फलंदाज समीर पाटील येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू टाकला जातोय आणि पहिल्या चेंडूवर एक करारा ऑफ ड्राईव्ह येतोय, पण शतरक्षण तिथं खराब होतोय. कैलास यांच्याकडून चेंडू जातोय, बघूया तिथं थांबला गेलेला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत, दुसरी देखील धाव पूर्ण, तिसरी धाव देखील इथं पूर्ण झालेली आहे. जे पंडित बंधू आपल्या बाजूला, एक सुशील पंडित बसले, राजू पंडित यांचे थोरले बंधू. सकाळी बघा 4 वाजल्यापासून त्याची जी काम चालू होते, सॉरी 3 वाजल्यापासनं तर दुपारच्या मला वाटतं त्या 3 वाजता तरी ते बिझीच असतात. पेपरची लाईन त्यांची खूप प्रसिद्ध आहे. मला वाटतं पुन्हा एकदा गोलंदाज राजू पंडित यांच्या कडून एक मोठा फटका बघू. चेंडू कुठे लँड होतोय, चेंडू पडतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू घेतो. 1 बाउन्सर या धावसंख्येसाठी चेंडू पोहोचलेला. पहिले 2 चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर फिलिप वैती यांच्या बॅटीतून चौकार येतोय. धाव संख्या 7 वर पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अशोक मामा. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता मात्र शतरक्षक चेंज केलेला आहे. जो शतरक्षक मला वाटतं तिथं होता, त्या शतरक्षकाच्या जागेवर आता शशांक हा गोल गेलेला आहे. चेंडू एक बेगेट करण्याचा प्रयत्न आज सफल तर नाही आहे, सफल झालेला आहे, पण चेंडू 2 शतरक्षकाच्या मध्ये पडतोय. तिथे चंदू देखील आहे आणि चंदर देखील आहे, त्यांच्या दोघांच्या मध्ये पडतोय. मात्र 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 9 या धाव संख्येवर. 9 धावसंख्या झालेली आहे. पहिल्या शतकाचा खेळ मैदानावर चालेल. 5 शतकाचा सामना आहे. पुन्हा एकदा अशोक कोळी आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर 6 या धावसंख्येवर खेळणारा फिलिप वैती या फलंदाजासमोर. पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह आहे, लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. शतरक्षक दिनेश तिथं तैनात आहे, त्याच्यामुळे एकच धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी झालेले आहेत. या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती दुहेरी अंकामध्ये, डबल फिगर्समध्ये जाते. चिंपोली संघाला आमंत्रित केलं जाते. जेवणाचं तिथं जेवण तुमच्यासाठी अजूनपर्यंत ठेवलेलं आहे, तर चिंपोली संघाने ते जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. आणि बंदर पाकाडीने देखील जाऊन घेतलं तर चालेल. त्याचा सामना चालू आहे. मात्र पुढचा चेंडू फक्त टॅप केला जातोय. रुबेन मिरांडा याच्या हातात चेंडू जातो. एकच धावेवर समाधान आहे. या 1 धावसंख्येने प्रमोद पाटील वैयक्तिक 4 या धावसंख्येवर पोहोचतोय आणि संघाच्या धावसंख्या जाते 11. बिनगडी बाद 11 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र जबरदस्त फटका आहे. कार्पेट शॉट लॉंग द जातो. लॉंग ऑनच्या दिशेने शतरक्षण तिथं केलं जात आहे. मात्र आणखी पुन्हा 2 धावा इथं मिळतात. योगेश मालवट शतरक्षण करीपर्यंत या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पहिल्या शतकाच्या अखेरीस पोचली ती 13 या धावसंख्येवर. 13 धावा बिनगडी बाद. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. कुठेही जायचं नाही. थोडा डीजे वाजेल. डीजेनंतर पुन्हा आपण लाईव्ह कॉमेंट्रीकडे येणार आहोत.
पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील इथं बघा डिले थ्रोमुळे दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होणार आहे. या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचली ती 15 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज रुबेन मिरांडा आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र 2 टप्प्यानंतर चेंडू होतोय कैलास कोळे यांच्या हातात. 1 या धावसंख्येसाठी दोन्ही फलंदाज इथं आपल्या सुरक्षित जागेवर पोहोचलेले आहेत. सुभाष कोळे यांचा सत्कार होतो. तर मी सुभाष कोळे यांना स्टेजवर आमंत्रित करण्यासाठी इथं विनंती करतोय. स्टेजवर जायचं सुभाष कोळे आपल्या मंडळाचे एक चांगले असे सदस्य आहेत ते. चेंडू फुलटॉ चेंडू ऑन साईडला चेंडू गॅपमध्ये नाही. मला वाटतं शत्रक्षक तिथं केलं जाते चंदू यांच्याकडून. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेला देखील धावत आहेत. ती देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या या 2 धावेच्या साह्याने फिलिप यांची 11वर पोहोचलेली आहे आणि एकूण धावसंख्या झाली ती 18 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रुबेन मिरांडा आपल्या शतकातले पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज फिलिप. आता मात्र चांगले एकदा असं म्हणा की मिश्रण केलेलं आहे. थोडे चेंडूमध्ये असं म्हणा की मिश्रण झालेलं म्हणजे स्लो पद्धतीचा चेंडू टाकले. त्याच्यामुळे फिलिप वैती जो फलंदाज आहे त्यांनी फक्त बॅट फिरवण्याचं काम केलेलं आहे. बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. यष्टीरक्षक अशोक कोळी यांच्यामार्फत पुन्हा गोलंदाज रुबेन मिरांडा या गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. पुन्हा एकदा रुबेन आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा मिश्रण आहे मात्र चेंडू थोडा बॅटला लागून उंच उडाला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरे होणार नाही आणि 1च धावेवर समाधान आहे. या 1 धावेच्या साह्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 19 या धावसंख्येवर. दुसरं शतक मैदानावर चाललं. पहिल्या शतकामध्ये आपण जर बघितलं तर अशोक मामा यांनी 13 धावा तब्बल दिल्या होत्या. ती शतक चांगलं कमबॅक गोलंदाजी रुबेन मिरांडा यांच्याकडून झालेली आहे. पुन्हा एकदा रुबेन आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज प्रमोद पाटील या फलंदाजाला ज्यांनी 7 धावा केलेल्या आहेत. फुलटॉ चेंडू आहे आणि फुलटॉ चेंडूला एक बेग हिट आहे पण शतरक्षकाच्या थोडा मध्ये पडतोय. पुन्हा एकदा 2 शतरक्षकाच्या मध्ये चेंडू पडलेला आहे. त्याच्यामुळे 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचल्या 2 शतकाच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 21. बिनागडी बाद 21 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आपले विश्वस्त मुकेशजी भंडारी यांचं आगमन झालेलं आमच्या मंचावर. सामन्याची 2 शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 21. आता नवीन गोलंदाज बघूया. 3ऱ्या शतकासाठी गोलंदाजाला कोणत्या गोलंदाजाला येतो वापरला जातो? शशांक. शशांक 3ऱ्या शतकासाठी गोलंदाज येतोय. सामन्यात 3रं शतक गोलंदाजी गोलंदाज शशांक भाटे येतोय. महेश भाटे छोटे बंधू आहेत आणि त्याच्यासमोर फलंदाज आपण बघितलं प्रमोद पाटील ज्यांनी आतापर्यंत 9 धावा केलेल्या आहेत. धावसंख्या 21 आलेली. 21 रन्स. एकही एक्स्ट्रा नाही आहे. सगळ्या बॅटीतून निघालेल्या धावा आहेत. 12 धावसंख्येवर फिलिप खेळतोय. 9 धावसंख्येवर अंपायर. मला वाटतं थोडं व्यत्यय आलं होतं.
स्पोर्ट्स अध्यक्ष जोझफ रॉड्रिक्स आणि किशोर केणी जे आपल्या संस्थेचे खजिनदार आहेत त्यांनी जाऊन तिथं सॉल्ट जो प्रॉब्लेम तो सॉल्ट केलेला आहे आणि पुन्हा एकदा चांगला सुरुवात होत आहे. सामन्याचं तिसरं शतक गोलंदाजी गोलंदाज शशांक भाटे घेऊन येतो. तिसरं शतक स्ट्राईकवर फिलिप ज्याने आतापर्यंत 12 धावा केल्या त्याच्यामध्ये एक चौकार आहे आणि 9 धावसंख्येवर प्रमोद खेळतोय. 5 चेंडूला सामोरे जाऊन त्याच्यामध्ये एकही चौकार नाही आहे. फिलिप यांची जर स्ट्राईक रेट बघायला 171.43ची स्ट्राईक रेट आहे. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र तिथं झेल पकडला जातोय सर्कलच्या थोडा मागे आणि इथं फलंदाज फिलिप वैती बाद होतोय. पहिला फलंदाज इथं बाद झालेला आहे तो 21 या धावसंख्येवर. फलंदाज शशांक याच्या हातात चेंडू दिला गेलेला आहे. पहिल्या चेंडूवर त्यांनी एक फलंदाज बाद केलेला आहे आणि चांगला असा फिलिप वैती असासारखा फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे. समीर खेळण्यासाठी सज्ज होतोय. धाव संख्या 21. 5 षटकाचा सामना आहे. समीर इथं बॅटची कट एजला लागून चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. जिथं लेग स्लिप उभे असते तिथं 1 या धावसंख्येसाठी या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती बंदर पकडी मास्टर्स या संघाची 22 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. समीर वैतिक 1 या धावसंख्येवर स्ट्राईकवर उभा आहे आणि नॉन स्ट्राईकवर प्रमोद पाटील याला बघतोय 9 या धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा शतरक्षणामध्ये बदल केला गेलेला नाही आहे. 30 शतरक्षण आहे. एवढंच फाईन लेगच्या दिशेने चंदर हा तिथं पोचतोय. पुन्हा एकदा शशांक रिव्हर्स स्वीप आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका मनोज घेतोय की कैलास घेतोय आणि इथं बघा थोडं फ्रम्बल झालेलं आहे. 1 धावच मिळणार आहे. दुसरी धाव होणार नाही आहे. झेल सुटतोय कैलास यांनी थोडे असं म्हणजे की उतावली केलेली आहे कारण मनोज याच्या हातात चेंडू येत होता. कैलास यांनी तिथं पुढे जाऊन तो झेल सुटतोय मात्र जीवदान मिळते समीर यांना. 1 धाव देखील मिळते. या 1 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 23 या धावसंख्येवर. 23 धावसंख्या झालेली आहे. समीर याला एक जीवदान भेटलेलं आहे. तो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर पोहोचतोय. संघाची धावसंख्या झाली ती 23. पुन्हा एकदा बेग हिट करण्याचा प्रयत्न सफल जातोय. चेंडू 1 बाउंड चेंडू पोहोचतोय 4 या धावसंख्येसाठी. बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा बाहेर 4 या धावसंख्येसाठी जातोय.
गोलंदाजी करू शकतील. धावसंख्या 30 झालेली आहे. 3-0 30. चंद्रकांत नागी नाही. नवीन गोलंदाज चंदू येतोय. ज्या गोलंदाजाकडे आपण बघितलं चांगली गोलंदाजीचा मारा आहे, त्याची गरज देखील आहे, आवश्यकता आहे या गोलंदाजाची. पहिला चेंडू चंदू यांचा राईट मोरचा विकेट मारा. रोड एन कडनं गोलंदाजी. पहिला चेंडू इथं पाठवला बघा चांगल्या त्या चेंडूच्या खाली आणि त्याच्यावरून बघा उंची आहे त्याच्यावरून देखील चेंडू जातो. पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील इथं पूर्ण होणार आहे. थ्रो अचूक आहे, मात्र थ्रो थोडा एक टप्पा पुढे पडतोय. त्याच्यामुळे 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 36 या धावसंख्येवर. 36 धावा, एक फलंदाज बाद. 4थं शतक मैदानावर चालू आहे आणि 4थ्या शतकातील काही चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. समीर वैयक्तिक 9 धावसंख्येवर खेळतोय. प्रमोद यांनी आपल्या संघासाठी 14 धावा केलेल्या आहेत. प्रमोद आणि समीर या 2 फलंदाजांनी एक चौकार मारलेला आहे. षटकार अजूनपर्यंत आलेला नाही आहे. तर पुन्हा एकदा ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. शशांक यांच्याकडून क्षेत्ररक्षण होईपर्यंत दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा 2 धावसंख्येसाठी आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोचत आहेत. या 2 धावेने धावसंख्या पोचलेली आहे ती 38 या धावसंख्येवर. 38 धावा, एक फलंदाज बाद. समीर यांनी आपली जी आवडती बॅट आहे ती चेंज केलेली आहे. आता बघूया या बॅटने किती धावा ते करतायत. समीर यांच्या बॅटीतून धावा अजूनपर्यंत एवढ्या धावा आलेल्या नाहीत की त्याची जी मला जी मजबूत फळी आहे, बॅटिंगची जी फळी आहे, त्या फळीत मग असं म्हटलं जाते की त्या फलंदाजाकडे खूप क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. चंदू यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला वळवला जातो. चेंडू जातोय ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला धावत आहेत. दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. तिसरी धाव समीर यांना घ्यायचे पण त्यांना साथ देत नाही आहे प्रमोद. 2च धावेवर समाधान. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 40 या धावसंख्येवर पोचलेली आहे. 40 धावसंख्या झालेली आहे. समीर वैयक्तिक 13वर आणि प्रमोद वैयक्तिक 14वर खेळतोय. दोन्ही फलंदाजांनी 7-7 बॉल घेतलेले आहेत. रिव्हर्स स्वीप आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका जोरामध्ये जातोय. बघूया तिथं अडवला गेलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावत आहेत. दुसरी देखील धाव पूर्ण. तिसरी धाव देखील सहजरित्या इथं पूर्ण झालेली आहे. या 3 धावेच्या साह्याने एकूण धावसंख्या पोचलेली आहे ती 43 या धावसंख्येवर. समीर वैयक्तिक 16 धावसंख्येवर पोचलेला आहे. आपल्या शतकातील अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या 43. समीर पाटील नॉन स्ट्राईकवर, प्रमोद पाटील स्ट्राईकवर. 16 आणि 14 अशा 2 फलंदाजांनी या धावा खेळ 22 धावेची त्यांची पार्टनरशिप आतापर्यंत झालेली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय. येस, चेंडू 6 या धावसंख्येसाठी षटकार जातोय.
मनोज होता इथं कोण नाही त्यांचे बीएसके प्लेयर आहेत दादा. सामन्याची बघितलं की 30 मिनिटांमध्ये 5 शतकं पूर्ण व्हायला हवे आहेत. अजूनपर्यंत 6 मिनिटाचा खेळ अवकाश बाकी आहे तुमच्यासाठी. 6 मिनिटांमध्ये 1 शतक पूर्ण झालं पाहिजे. नाही मला वाटतं हेमंत पाटील यांनी अगोदरच सूचित केलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की काहीतरी पेनल्टी येईल म्हणून. नवीन गोलंदाज शेवटच्या शतकाला दिनेश येतोय. धावसंख्या 49 झालेली आहे. 4 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 49. गोलंदाज दिनेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय आणि पहिला चेंडू ऑन साईडला चेंडू बघूया. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा स्पीड वाढतोय कारण तिथली जी आउटफील्ड आहे ती खूपच कडक आहे. समीर वैदिक 20 धावसंख्येवर जातोय आणि मला वाटतं दोन्ही फलंदाज 20-20 या धावसंख्येवर पोहोचलेले आहेत. पार्टनरशिप 12 चेंडूमध्ये 32 धावांची झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. ज्याला या शिंपोली संघाचं अभिनंदन. तुमच्याकडून थोडी फलंदाजी खराब झाली, त्याच्यानंतर चांगली फलंदाजी. पुन्हा एक रिव्हर्स स्वीप आहे. बघू चेंडू कोणत्या तिथं मला वाटतं मिलन तरे त्याच्या थोडा मागे पडतो. चेंडू 1 बाउन्स पुन्हा एकदा पोहोचले 4 या धावसंख्येसाठी. ती 57 या धावसंख्येवर. समीर वैदिक 24 धावसंख्येवर खेळतोय. बंदर पाकाडी मास्टर्स या संघाच्या 57 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज समीर या फलंदाज आला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला धावतायत आणि दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साह्याने बॅटला लागून गेलेल्या मला वाटते धावा आहेत. त्याच्यामुळे 2 या धावसंख्येने समीर वैदिक 26 धावसंख्येवर पोहोचलेलं आहे आणि एकूण धावसंख्या झाली ती 59 धावसंख्या झालेली आहे. समीर पुन्हा स्ट्राईकवर तयार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज दिनेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. पुन्हा एक बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वीपर कव्हरमध्ये. इथं शतरक्षक मात्र थोडा लांब आहे. शशांक शतरक्षण करीपर्यंत 2 धावा इथं सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेच्या साह्याने समीर यांनी आपली धावसंख्या पोचवलेली 28 या धावसंख्येवर. तर बंदर पाखडी मास्टर्स या संघाची धावसंख्या झाली ती 61 या धावसंख्येवर. फक्त एक फलंदाज बाद झालेला आहे. तिथं दीपक उन्हामध्ये बसलं आहे. उन्हाचे सटके खातोय पण त्याला काही नंबर मिळत नाही आहे. पुन्हा एकदा दिनेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुन्हा ऑन साईडला वळवला जातोय. चेंडू टप्पा पडला याचा अर्थ की चेंडू 4 या धावसंख्येसाठी जाईल याच्यात काही शंका नाही आहे. धावसंख्येवर 4 चौकाराच्या सहाय्याने एकूण धावसंख्या झाली ती 65. आता लास्ट बॉल आहे. 5व्या शतकातील शेवटचा चेंडू आणि टाइम देखील संपत आलेला आहे. तर बरोबर याचा अर्थ की मॅच संपणार आहे टायमावर. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू जातोय. शतरक्षक तिथं एक योगेश याच्या रूपाने शतरक्षक आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेला धावतायत. ती देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 67 आणि 68 धावसंख्येचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर मड ए या संघासमोर. मड ए संघासाठी जिंकण्यासाठी 68 म्हणजे 68 धावेचा टार्गेट ठेवलेलं आहे बंदर पाकाडी मास्टर्स या संघानं. कोलियाग्री समाज मंडळ एकता समाज मंडळाच्या वतीने भरपूर मॅचेस होतात. ही मॅच आपण बघतोय. जो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय तो मडमध्ये जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेचा हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय. आनंद घेत असताना
क्लेटस मामा आणि इतर खेळाडू जे आहेत ते आनंद घेताना आपल्याला दिसतात. नक्कीच कोली अग्री एकता समाज मंडळ जे आहे यांच्या वतीने क्रिकेटच नाही तर भरपूर असे काही उपक्रम घेतले जातात आणि खेळाडू पण भरपूर आनंद घेतात. ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये खेळाडू सुद्धा कशा प्रकारचे आनंद घेतात तर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय. हा व्हिडिओ आहे मडमधला ज्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली होती. क्लेटस मामा आणि इतर खेळाडू या ठिकाणी आनंद घेताना आपल्याला दिसतात. हॅलो 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 चेक हॅलो चेक 1 2 3 चेक बस थँक्यू. बघा खेळाडूंना आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती केली जाते की कमला विहारचं ते मला टॉयलेट आहे ते यूज करायचं आहे. तुम्हाला तुमच्यासाठी इथं प्लीज इथं जागा नाही आहे. कमला विहारचं मैदान आहे त्याच्यामध्ये टॉयलेट्स आहेत तिथं जाऊन तुम्हाला जे काही फ्रेश व्हायचं आहे तिथं जाऊन फ्रेश व्हायचं आहे. बाहेर करू नये याची नम्र विनंती केली जाते तुम्हाला. बंदर पाकाडी संघ काय करतोय क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं. प्रमोद आपला संघ घेऊन मैदानामध्ये जायचंय कारण वेळ आपल्याजवळ बघा वेळ कमी आहे. तुम्ही जर वेळ इथं घालवला तर नंतर वेळ भेटणार नाहीये. DJ Goro. Goro. Goro.
चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची. कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघ कांदिवली गाव आयोजित कोळी अग्री एकता समाज मंडळाच्या या वतीने आपण ही स्पर्धा आपण बघतो. 40+ ही स्पर्धा आहे. मास्टर चषक 2024 एक जबरदस्त आयोजन आणि या मंडळाचे विश्वस्त आहेत माननीय श्री मुकेश भंडारी साहेब आणि त्यांची पूर्ण टीम अतिशय चांगली मेहनत घेताना दिसते. आणि या कोळी अग्री एकता समाज मंडळाच्या वतीने फक्त क्रिकेटच नाही तर क्रिकेटच्या अलावा आणखीन भरपूर काही होत असते. जशा प्रकारे आपण जर बघितलं तर करोना काळामध्ये त्यांनी जे ब्लड डोनेशन केलं होतं, त्यानंतर अन्नधान्य पुरवठा केला होता गरिबांसाठी. त्यानंतर प्रत्येक वर्षामध्ये जेवढे 16 टीम आहेत त्या प्रत्येक गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जाते. सर्वात श्रेष्ठ दान कोणतं आहे ते आहे रक्तदान. आणि रक्तदान करून नक्कीच वर्षाला जवळजवळ 300 ते 350 बॅग्स पुरवल्या जातात रक्तदान शिबिर घेऊन. हे एक महत्त्वाची बाब आहे कोळी अग्री एकता समाज मंडळाची. आणि मेन वैशिष्ट्य असं आहे की ते रक्तदान करणारे जे लोक असतात ती लोक फक्त आणि फक्त आपण बघतोय या कोळी अग्री एकता समाज मंडळामध्ये ज्या टीम्स आहेत त्या टीमच्या सर्व खेळाडू, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या घरातली जे मंडळी असतात त्यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर आयोजित केलं असते. मॅचकडे आपण वळूया. ही मॅच आहे आणि मॅचला सुरुवात होईल. एक आहे करोना काळामध्ये 4 गाव आहेत ते 4 मध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते आणि एकंदरीत 39 बॅग्स रक्त पुरवठा केलं होतं. हे आपण बघू शकतो. रक्तदान शिबिर वजिरा ह्या गावामध्ये रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलं होतं ते दाखवलं जातं आपल्या स्क्रीनवर. एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला माननीय श्री मुकेशभाई भंडारी ऑल टीम या पूर्ण मंडळाच्या तर्फे ह्या रक्तदान शिबिर आपण बघतोय. मॅचला सुरुवात होतोय. जाऊया आपण मॅचकडे. पहिला बॉल टाकला. पहिल्या बॉलमध्ये एक सिंगल या ठिकाणी मिळालेली आहे. टार्गेट आहे 68 रनचं एक मोठं टार्गेट उभं केलेलं आहे मड टीम समोर. जो निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचा तो यशस्वी आहे निर्णय बंदर पाखाडी टीमचा. फुलटॉस बॉल स्विंग केला बॉलला मिड विकेटच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो होतोय. गोलंदाजच्या हातामध्ये भरपूर स्लो आला थ्रो, त्यामुळे 2 रन या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. 2 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय 3 वर. दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅटर आपण बघतोय. दत्ता कोळी आणि कैलास कोळी हे 2 ओपनिंग बॅटर आहेत. बॅटिंगसाठी मोठं टार्गेट चेस करायचं आहे. पुन्हा चांगला बॉल. ह्या वेळेला थोडासा ब्रेक झाला हा बॉल. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाजी मार्कवर प्रमोद. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती प्रमोदने. या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा प्रमोद आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने फ्लाईट दिली. यावेळेला बॅकफुट गेला. जागा बनवली. कट शॉट. अप्रतिम शॉट. बॉल येतो पॉइंटला. थोडासा अडला जातो बॉल. 2 रन कंप्लीट केलेले आहेत. नशीब थोडंसं खराब म्हणावं लागेल दत्ता कोळी याचं. 2 रन नक्कीच वाचले जातात या ठिकाणी. 2 रन मिळतात. 2 ने टीमचं टोटल जातोय मड ए टीम 5 वर. टार्गेट आहे 68 रनचं एक हाय टोटल मॅच आहे आजच्या दिवसातली. याच्या अगोदर फक्त 61 रन हाय टोटल मॅच आपण पाहिली होती, मात्र ही मॅच हाय टोटल मॅच आहे. ओव्हर द विकेट. खोलबट टप्प्याचा बॉल. गती जास्त होती. चांगली गती मेंटेन केली या बॉल मध्ये गोलंदाज प्रमोदने. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल
प्रमोद. मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण मोठं टार्गेट आहे 68चं. आता त्या प्रकारची फटकेबाजी होत नाहीये. फुलटॉस बॉल पुरेपूर समाचार घेऊ शकला नाहीये. विकेट जाण्याची शक्यता आणि एक रन या रिस्की सिंगल होता. रनआउटची शक्यता होती. या सिंगलमध्ये 22 रुपयाने एक रन या ठिकाणी ॲड होते टीमच्या खात्यामध्ये. ओबच्चे होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 68चं टार्गेट चेस करत असताना मड ए टीमचा स्कोर आहे 6 रन. एक ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 6 रन बिना कोई विकेट खोए. 24 बॉल शेष. 24 बॉलमध्ये 62 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ 15.50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. आव्हान कठीण जरूर आहे मात्र अशक्य नाही आहे. आज जर आपण बघितलं तर बंदर पखाडी टीम ज्याने जबरदस्त प्रदर्शन केलेलं आहे या टुर्नामेंटमध्ये. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं डिपेंड केल्या होत्या रन्स आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघतोय एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी. बंदर पखाडी टीमचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत एक वेळा चॅम्पियन पद पटकावलेलं आहे. धारिवली टीम आणि धारिवली टीम 3 वेळा, अक्सा टीम 2 वेळा चॅम्पियन झालेली आहे या मागील 10 टुर्नामेंटमध्ये. आज बघूया कुठली टीम फायनलपर्यंत मजल मारू शकेल या कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघ आयोजित स्पर्धेमध्ये. पुढे येऊन खेळला जातो एका हाताने हा फटका खेळला मिड विकेटला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. अंडर आर्म थ्रो केला जातोय. असं वाटते की थोडीशी खांद्याला दुखापत आहे की काय मिड विकेटच्या फिल्डरला. सो अंडर आर्म थ्रो केला जातोय. 2 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 9 रन्स. 9 विदाउट लॉस. पुन्हा फ्लाईट दिली. ऑन ड्राईव्ह केला जातोय मिडॉनच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहे. भरपूर वेल होता दोन्ही बॅटरकडे. जवळ कोणताही फिल्डर नव्हता. त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने. कैलाश कोहली आणि दत्ता कोहली याने 2 रन पूर्ण केल्या. 2 रनने स्कोर जाऊन पोचतोय स्कोरबोर्डवर 11 रन्स. 11 विदाउट लॉस. अतिशय चांगलं टोटल. मात्र हा बेट बॉल या वेळेला कॅच होईल का. फिल्डर येतो कॅच खाली. चांगला कॅच डीप मिड विकेटच्या दिशेने. विकेट जाईल पहिला गडी. विकेट जाताना दिसते. पहिला गडी बाद होतोय. हे जे मैदान आपण बघतोय अतिशय चांगलं मैदान. मागच्या साईडला टिकलं जरूर आहे मात्र समोर अतिशय चांगलं मैदान. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि हे मैदान बनवण्यासाठी हे मैदान मिळवून देण्यासाठी या परिसरातून जे आमदार आहे उत्तर मुंबईचे आमदार सन्माननीय आमदार गोपालजी शेट्टी साहेब या परिसरातून खासदार गोपालजी शेट्टी साहेब यांनी नक्कीच चांगला प्रयत्न केला आणि हे मैदान मिळवून दिलं. आणि नुकताच आपण बघितलं सन्माननीय खासदार गोपालजी शेट्टी यांना हिंदुत्वाचे आधारस्तंभ हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि त्यांचा भरपूर सपोर्ट असते या मंडळासाठी. कोळी आगरी एकता समाज मंडळासाठी भरपूर चांगला सपोर्ट त्यांचा लाभला जातो प्रत्येक कामासाठी. 11-1 या वेळेला बघितलं आपण खेळायचं होतं आडव्या बॅटने. आणि आणखीन एक बघितलं तर सन्माननीय खासदार गोपालजी शेट्टी यांना उत्कृष्ट सांसद हा सुद्धा त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल समीर. लेफ्ट हँडरचा एक जबरदस्त शॉट. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर कावकानाच्या दिशेने. 6 रनसाठी षटकार.
थोडेसे कमी जरूर आले आहेत, मात्र शेवटच्या बॉलवर जो षटकार आलेला आहे त्या षटकाराने दिनेश कोळीने दाखवून दिलेले की आमच्यामध्ये क्षमता आहे, आम्ही 5 ओव्हरमध्ये 68चं टार्गेट चेस करू शकू. आणि नक्कीच ज्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली दिनेश कोळीची, त्यानुसार नक्कीच दिनेश कोळी जर शेवटपर्यंत टिकला तर हे जे टार्गेट आहे ते टार्गेट चेस करण्यामध्ये, चेस डाऊन करण्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरेल मड ए मास्टर टीम. षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 1 विकेट, उर्वरित 3 ओव्हर शेष. 3 ओव्हरमध्ये 51ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. यानंतरची जी मॅच असेल बघूया, या मॅचमधून जी टीम जिंकेल ती लढेल वजिरा टीमच्या जोडीला. याच्या अगोदरच आपण बघितलं तर मनोरी टीम ही सेमीफायनलपर्यंत पोहोचली आहे 2 राऊंड जिंकल्यानंतर. आणि खालच्या ज्या ग्रुपमध्ये 3 राऊंड जिंकून तुम्ही सेमीफायनलमध्ये जाऊ शकता, कारण सुरुवातीचे जे 4 टीम आहेत ते सुरुवातीला लवकर येतात, त्यामुळे ही मला वाटते मुभा दिलेली आहे पुढच्या 4 टीमला. बॉलिंग मार्क पुन्हा एकदा सज्ज होईल. ओ ह्या वेळेला बघूया, चुकलाय बॉल, विकेट किपर चुकतो, डिरेक्ट लागला नाहीये. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. व्हाईटचा सुद्धा इशारा, तर व्हाईटच्या रूपाने या 2 धावा मिळतात मड ए टीमला. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जाईल. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवर येतोय दिनेश कोळी. काय जबरदस्त अटॅकिंग शॉट दिनेश कोळीच्या बॅटमधून आला होता. आणि नक्कीच अपेक्षा आता वाढलेली आहे दिनेश कोळीकडून त्याच्या संघाला की शेवटपर्यंत टिकावं, चांगली बॅटिंग करावी आणि 68चं हे जे टार्गेट ठेवलेलं आहे मड टीम समोर ते टार्गेट चेस डाऊन करावं. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलर संतोष. फिल्डिंगमध्ये बदलाव करावा लागतोय. एक डावखुर आणि एक उजवा फलंदाज असल्या कारणाने जो त्रास जाणवतोय फिल्डरला, तोच त्रास जाणवतो सध्या फिल्डिंग करत असताना बंदर पाखाडी टीमच्या खेळाडूंना. हे बघू शकतो आपण फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस. लॉंग ऑन आहे डीप, त्याच्यानंतर आपण बघतोय डीप मिड विकेट. एक काऊ कॉर्नरला फिल्डर आहे. पुढील बॉल, ओहो जबरदस्त आहे, डीप स्क्वेअर लेगला बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. आणखीन एक षटकार, लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार येतात दिनेश कोळीच्या बॅट. दिनेश कोळी जाऊन पोहोचतोय वैयक्तिक 12वर. स्ट्राईक रन रेट जर बघितलं आपण 3 बॉलमध्ये 12, म्हणजेच 400च्या स्ट्राईक रन रेटनी बॅटिंग करताना दिसतोय दिनेश कोळी. अप्रतिम बॅटिंग, 2 षटकार बॅक टू बॅक त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि त्यांनी दाखवून दिलेले आहे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 25वर 1 विकेट. पुन्हा बॉलिंग मार्कवर संतोष. आणखीन एक जबरदस्त हिट, या बॉलला सुद्धा पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. टावरिंग सिक्सर. दिनेश कोळी स्कोर जाऊन पोहोचलेला 31वर. 31 लगातारच्या 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकतोय फलंदाज दिनेश कोळी. व्हॉट अ बॅटिंग, दिनेश कोळी जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय या मॅच मध्ये. पहिला खेळाडू ठरला या स्पर्धेमध्ये ज्यांनी बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेले आहेत. अप्रतिम अटॅकिंग बॅटिंग, बॅट फ्लो काय जबरदस्त आहे, जबरदस्त बॅटिंग करतोय दिनेश. पुन्हा एकदा यावेळेस हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. बॉल स्क्वेअर लेगला जातोय, हा सुद्धा बॉल. चांगली फिल्डिंग, 1च रन मिळेल. 1च रनवर समाधान मानतात दोन्ही बॅटर. स्ट्राईक जास्तीत जास्त मिळाला पाहिजे ती दिनेश कोहलीकडे. दिनेश कोहलीकडे जर जास्त स्ट्राईक मिळाली तर नक्कीच दिनेश या मॅचला अगदी सहजतेने विजय मिळवून देऊ शकेल. आतापर्यंत स्कोर आपण जर बघितला स्कोरबोर्डवर मड ए टीमचा 32वर 1 विकेट 2.3 षटकाच्या समाप्तीनंतर. उर्वरित जर बघितलं आणखीन एवढ्याच ओव्हर शिल्लक आहेत, म्हणजे 15 बॉलमध्ये आतापर्यंत 32 आलेले आहेत आणि उर्वरित 15 बॉलमध्ये आणखीन जर बघितलं आपण तर 36ची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. थोडासा महागडा पडतोय या षटकामध्ये
आतापर्यंत बघितलं आपण तर जवळजवळ 14 रन खर्च करतोय गोलंदाज संतोष. राईट हँडर दिसतो आपल्याला. स्ट्राईक एंडवर पंचाकडून गार्ड घेतोय. आमचं पंच अतिशय चांगली अंपायरिंग केलेली आहे आमच्या सर्व अंपायरांनी. संतोष पुन्हा एकदा खूपच बाहेर बॉल लेग स्टंपच्या डिरेक्टचा प्रयत्न आउट झालेला आहे. मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज. 2 रन या ठिकाणी पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? 2 कंप्लीट केलेल्या आहेत. वाईटचा इशारा म्हणजे एकंदरीत वाईटच्या रूपाने या 3 रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि नक्कीच हा बोनस मिळताना दिसतोय या ठिकाणी. मड ए मास्टर टीमला 3 रन बोनसच्या रूपामध्ये मिळतात. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 35 रन 15 बॉल 33 ची आवश्यकता. आता आपण म्हणू शकतोय मनोज सर की ही मॅच रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. नेट टू नेट फाईट. पहिल्या 15 बॉल मध्ये 35 आलेले आहेत. उर्वरित 15 मध्ये 33 ची आवश्यकता. तिसरा जो बॅटर गेलाय त्यांनी डिस्कस करायचं नाहीये. तिसरा बॅटर डिरेक्ट हिट केलं होतं मात्र आपल्या पॉपिंग क्यूज मध्ये पोहोचला होता. ही जर रनआउटची विकेट मिळाली असती तर सर्वात मोठी विकेट मिळाली असती. जो अडथळा आहे तो अडथळा दूर होऊ शकला असता बंदर पाखाडी टीमसाठी. खरोखरच जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत दिनेशने केलेली आहे आणि जोपर्यंत दिनेश विकेटवर टिकून राहील तोपर्यंत खतऱ्याची घंटी वाजत राहील बंदर पाखाडी मास्टर टीम समोर. कारण काय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग दिनेश कोहलीच्या बॅटमधून आलेली आहे. चला वेळेबद्दल सहकार्य करा. फक्त तुम्हाला 30 मिनिटं दिली जातात एक इनिंग पूर्ण करण्यासाठी. थर्ड अंपायरची व्यवस्था नाहीये. रिव्ह्यू घेतला जाईल का? नाही असते का? नाही ना, रिव्ह्यूची व्यवस्था नाहीये. थर्ड अंपायर नसेल. स्वॉप डिसिजन जे असेल आमचे ऑनफिल्ड अंपायरचं तेच डिसिजन असेल याची नोंद घ्यायची आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी एक जीवनदान. 35 for 1. नक्कीच ही मॅच एक जबरदस्त रफ अँड टफ मॅच. काटेकी टक्कर मॅच. अति ताटीची लढत ज्याला आपण म्हणतोय मराठीमध्ये तीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने आहे मड ए मास्टर टीम. दुसऱ्या बाजूने आहे बंदर पाखाडी मास्टर टीम. या 2 मास्टर टीम मध्ये एक जबरदस्त घमासान आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सजोईल गोलंदाज संतोष. संतोष आतापर्यंत 3 बॉल टाकलेले आहेत. 2 एक्स्ट्रा बॉल टाकतोय. जवळजवळ एक्स्ट्रा रन बघितले या षटकामध्ये 5 आलेले आहेत. नक्कीच बोनसच्या रुपयामध्ये. आणखी जबरदस्त हिट. काय जबरदस्त हॅलो हॅलो
हॅलो, हा व्हाईटचा इशारा पंचांचा. मॅच अगदी रंगामध्ये आलेली आहे. 13 बॉल शेष, 13 मध्ये 28 रनची आवश्यकता. एक मोठा फटका जर आला या बॉलवर, 13 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. चौकात जरी आला या बॉलवर तर नक्कीच 24 राहतील आणि 12-12चा एव्हरेज येईल उर्वरित 2 ओव्हरमध्ये. आतापर्यंत 23 रन खर्च करतो या ओव्हरमध्ये संतोष. महागडा ठरतो या ओव्हरमध्ये. चांगला फटका आहे लॉंग ऑफच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 1 बाउंस जाईल का? आणि हा बॉल जातोय बरोबर चौकार आलेला आहे शेवटच्या बॉलवर आणि स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर. या वेळेला 44 रन्स, 3 षटकाची समाप्ती. एक चांगलं टोटल आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळतंय. उर्वरित स्कोर बघितला आपण तर 12 बॉल शेष आणि 12 बॉलमध्ये 24 ची आवश्यकता. 12च्या एव्हरेजने बॅटिंग करायची आहे आणि ज्याप्रमाणे हे 2 बॅटर बॅटिंग करतात ना, चंद्रशेखर कोळी आणि दिनेश कोळी, नक्कीच या 12 बॉलमध्ये 24 रन बनवू शकतील. जबरदस्त बॅटिंग बघितलं आपण. दिनेश कोळी आल्या आल्या षटकारांची त्यांनी हॅट्रिक तिकडी साजरी केली. 5 बॉलमध्ये 19 वर बॅटिंग करतोय. 380च्या स्ट्राईक रन रेटने 3 षटकार त्याच्या इनिंग मध्ये सामील आहेत. आणि चंद्रशेखर सुद्धा आपण बघितलं आल्या आल्या जबरदस्त बॅटिंग. 2 बॉलमध्ये 8 रन, 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना दिसतो चंद्रशेखर कोळी हा सुद्धा. उर्वरित 12 बॉल 24 रनची आवश्यकता. प्रत्येक बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी मड ए मास्टर टीमला. खूपच महागडं षटक संतोषचं. संतोषने या षटकामध्ये एकंदरीत 27 रन खर्च केलेले आहेत. महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि असं वाटतं की आजच्या दिवसातला मनोज सर्वात महागडं षटक संतोषचं. दीपक पाटील येतोय. 19 मॅच खेळल्यात, 5 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. बेस्ट जर बघितलं तर 13 रन देत असताना 2 गडी त्यांनी बाद केलेले आहेत. सर्व उत्कृष्ट गोलंदाजी दीपक याची. दीपकला हे षटक चांगलं टाकावं लागेल. हे महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये जर 10 रन जरी आल्या तरी सुद्धा शेवटच्या षटकापर्यंत मॅच ही रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खरोखरच या मॅच मध्ये नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन अप्रतिम होत आहे. पैसा वसूल मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांना. भरपूर प्रेक्षक आहेत. सर्व प्रेक्षकांचं कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघ कांदिवली गाव आयोजित या मास्टर चषक मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ओमसाई स्पोर्ट्सवर लाईव्ह कव्हरेज पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. शेवटचे 12 बॉलमध्ये मड ए टीमला ही मॅच जिंकण्यासाठी 24 ची आवश्यकता. मड ए विरुद्ध बंदर पाखाडी अशी ही मॅच आपण बघतो. लेफ्ट हँडर बॅटर दिनेश कोहली इज ऑन स्ट्राईक, ज्यांनी 3 षटकार आतापर्यंत ठोकलेले आहेत. काय जबरदस्त बॅटचा फ्लो आहे दिनेश कोहली याचा. चांगली बॅटिंग केली दिनेशने. लगातार 3 षटकार मारले होते दिनेश याने. पुल करायचं होतं. यावेळेला जोरदार अपील, एज लागतोय. कॉन्फिडन्सच्या रूपाने विकेट जाईल. महत्वपूर्ण विकेट मिळते या ठिकाणी दीपक याला आणि महत्वपूर्ण विकेट मिळते बंदर पाखाडी टीमला. बाद होतोय फलंदाज दिनेश कोहली. दिनेश कोहली हा आउट होतोय. महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेला आहे. जो अडथळा होता तो अडथळा या ठिकाणी दूर केलेला. मात्र चंद्रशेखर सुद्धा फॉर्म मध्ये आहे. चंद्रशेखरचा आपण विचार केला तर आतापर्यंत 2 बॉलमध्ये 8 वर बॅटिंग करतोय. असं वाटलं की या ओव्हरमध्ये 10 ते 12 रन्स येतील, कारण 12च्या एव्हरेजने आता बॅटिंग करायची आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येतोय शशांक भाटे. स्ट्राईक एंडवर असेल शशांक भाटे. चांगली बॅटिंग केली बॅटर दिनेश कोहली याने. नक्की त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण एकमात्र फलंदाज आहे जो आजच्या दिवसामध्ये त्यांनी बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले. थोडासा बदलाव केला जातोय. चला घाई करा वेळेबद्दल सहकार्य करा. अद्याप याच्यानंतर मॅच बाकी आहे हे लक्षात घ्या. यानंतर
मधून जिंकणारा टीम लढेल तो वजिरा टीमच्या जोडीला आणि त्यानंतर एक सेमीफायनल मॅच असेल. मनोरी टीम सेमीफायनल मध्ये पोहोचलेली आहे. क्वार्टर फायनल मॅच याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल वजिरा विरुद्ध या मॅच मधून विजेता टीम. पूल केलाय जबरदस्त पॉवरफुल शॉट. बॉल जाईल डीप मिड विकेटच्या बाहेर. सरासरी षटकार. पूल केला स्कोर जाऊन पोहोचलाय स्कोर बोर्डवर 50 रन्स. षटकार येतोय. 10 बॉल शेष 10 मध्ये 18 रनची आवश्यकता. वॉट अ मॅच. रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. मड विरुद्ध बंदर पाखाडी या दोन टीम मध्ये. बंदर पाखाडी टीमने प्रथम बॅटिंग केली होती. 68चं टार्गेट ठेवलं होतं मड ए टीम समोर. मात्र मड ए टीम सुद्धा कमी नाहीये. जबरदस्त बॅटिंग मड ए टीमची. पुन्हा एकदा दीपक आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ हवेत बॉल यावेळेला कॅच होईल का. विकेट कीपर बॉल खाली. आणखीन एक विकेट. एक फेरी तो एक फेरी चलती हुई. मिरांडा 23 मॅच खेळले आतापर्यंत रोबिन मिरांडा. नऊ बॉल शेष. 9 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. ओ चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज दीपक. चांगलं कमबॅक दीपकचं. षटकार लागल्यानंतर अप्रतिम असं कमबॅक केलेलं आहे. 4 बॉल मध्ये 1 विकेट आणि 6 रन खर्च करतोय गोलंदाज दीपक. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर 2 बॉल शेष आहेत. 8 बॉल 18 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी मड ए टीमला. राईट आर्म ओव्हर द विकेटने दीपक. हा प्रकार पुन्हा एकदा पूल केलाय. कॅच होईल का. फिल्डर आहे वाईडिश डीप मिड विकेटच्या दिशेने. अतिशय चांगला कॅच. आणखीन एक विकेट जाईल मड ए टीमची. दोन 3 विकेट या ओव्हर मध्ये. मनोज कोहली नवीन बॅटर. मॅच बॉल 18ची आवश्यकता. एक मोठा फटका येणं अनिवार्य आहे. आला तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये इक्वेशन कमी असेल. ओ यावेळेला डॉट बॉल. ओव्हरची होईल समाप्ती. शेवटचं षटक शेष. बघितलं 24ची आवश्यकता होती. फक्त एक षटकार लागला या ओव्हर मध्ये. त्यानंतर जबरदस्त कामगिरी केली गोलंदाज दीपकने. सहा बॉल 6 मध्ये 18ची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडवर असेल चंद्रशेखर. शशांक. राकेश पाटील
शेवटचं षटक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. जोरदार अपील. विकेट कॉट बॅन चुरबेने. आणखी एक गडी बाद होतो. याच्यानंतर होणारे सामने 4 षटकाचे असतील. त्याच्यापेक्षा एखाद वेळेस वेळ जर कमी भेटला तर कमी तरी केली जातील, पण याच्यानंतर होणारे सामने 4 षटकाचे असतील. बॅक टू हेमंत सर. यस, नक्कीच, कारण वेळ कमी आहे. यानंतर एक क्वार्टर फायनल, एक सेमीफायनल मॅच असेल. आणि जर घड्याळामध्ये आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत वाजलेल्या आहेत जवळजवळ 4:50 झालेली आहेत. खूप कमी वेळ आपल्याकडे आहे. 1.5 तासामध्ये आपल्याला 2 सामने संपवायचे आहेत. सो वेळेबद्दल आपण सगळे सहकार्य करायचं आहे. 5 बॉल शेष आहेत आणि या 5 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय वाटत होते एक वेळेला ज्यावेळेस दिनेश बॅटिंग करत होता की दिनेश हा सामना अगदी सहजतेने जिंकून देईल, मात्र दिनेशची विकेट गेली. त्यानंतर आपण शशांकची विकेट बघितली. चंद्रशेखर सुद्धा आउट होताना आपल्याला दिसला. ओ यावेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन पूर्ण. अशोक कोहलीच्या बॅटमधून हा रन येतो. रनआउटची संधी आणि विकेट या ठिकाणी जाईल. गडी बाद होतोय. बॉल शिल्लक फक्त आणि फक्त 2 बिग हिट आणि एक्स्ट्रा रन सुद्धा लागेल. बंदर पाखाडी टीम ज्यांची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. सुरुवातीला बॅटिंग करताना एक मोठं टोटल देतात समोरच्या टीमसमोर. सरळ बॅटने ऑन ड्राईव्ह. लॉंगाच्या दिशेने प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. 1च रन मिळेल. 1पेक्षा जास्त काही नाही आहे. शेवटचा एक बॉल. 12ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी मड ए टीमला. बॉलिंग मार्कवर राकेश. फुल टॉस घेतला. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. फक्त या ठिकाणी रन तर नाही आहे आणि विजयी होतोय तो बंदर पाखाडी टीम. बंदर पाखाडी टॉस साठी आहे. बंदर पाखाडी टीमचा कॅप्टन. आपण टॉस साठी या. लगेच टॉस करायचा आहे.